ओम साईराम. मुंबईत राहणारे मोरेश्वर चव्हाण यांनी आपला अनुभव शिर्डी संस्थांच्या मराठी भाषेच्या श्री साईलीला मासिक पत्रिकेत 1927 मध्ये दिला होता. तो त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे. अनुभव सांगण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. मोरेश्वर चव्हाण लिहितात, मला 1923 पर्यंत श्री साईबाबा कोण होते आणि ते काय करतात याबाबत काहीच माहिती नव्हती. एके दिवशी माझ्या मित्राने मला त्यांच्याबाबत सांगितले आणि त्यांच्यावर लिहिलेले पुस्तक मला वाचावयास दिले. ते वाचताना मी इतका रंगून गेलो की रात्रीचे 12 कधी वाजले ते कळलेच नाही. नंतर मी झोपी गेलो. मात्र मध्यरात्री मला कोणीतरी या कुशीवरून त्या कुशीवर वळवले आणि उठ जागा हो असे कोणीतरी म्हणत असल्याचे जाणवले. मी घाबरून जागा झालो. आजूबाजूला कोणीच नव्हते. मला काहीच समजेना. मी परत झोपलो असता परत मला कोणीतरी हलवले आणि उठ जागा हो असे म्हटले. मी परत जागा झालो. मला इतकी भीती वाटली की माझ्या सर्व अंगाला घाम सुटला. आजूबाजूला कोणी नसताना मला जागे होण्यास सांगून कोण हलवत आहे हेच समजेना. मी रामनामाचा धावा करीत तसाच पडून राहिलो आणि कशीबशी ती रात्र काढली. सकाळी सर्व कामे उरकून पहिले त्या मित्राकडे गेलो आणि त्याला रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा मित्र म्हणाला, तुम्ही श्री साईबाबांचे पुस्तक वाचित होता, म्हणजे हे तुम्हाला साईबाबांचे बोलवणे आहे. आपण दोघे मिळून शिर्डीला जाऊ. त्याप्रमाणे लवकरच आम्ही दोघे शिर्डीला गेलो. तेथे श्री साई समाधीचे आणि द्वारकामाईचे दर्शन घेतले. त्यावेळी मी बाबांच्या पुस्तकात वाचले त्याची आठवण झाली. माझ्या मनात आले की श्री साईबाबा भक्तांकडून दक्षिणा मागून घेत असत. तसेच वेळेप्रसंगी रागवत सुद्धा असत. मात्र आता तर ते समाधीस्थ आहेत, त्यामुळे ते काही माझ्याकडे दक्षिणा मागणार नाही अथवा रागवणार सुद्धा नाही. त्यामुळे मी निश्चिंत झालो. शिर्डीत सगळ्या पवित्र ठिकाणी मित्राने मला नेले आणि तेथील दर्शन घेऊन आम्ही जेथे राहण्यासाठी उतरलो होतो त्या खोलीत गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही आंघोळीसाठी गेलो. जाण्या अगोदर मी माझे पाकीट तपासले. त्यात 10 रुपये होते. ते पाकीट खोलीत ठेवून मी खोलीला कुलूप लावून गेलो. जेव्हा आंघोळ करून परत आलो तेव्हा पाकीट पाहिले असता त्यात 10 रुपये नव्हते. खोलीला कुलूप असल्याने आत कोणी जाण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण जे मनात आणले होते की बाबांनी तर समाधी घेतली आहे, त्यामुळे ते काही दक्षिणा घेणार नाही. मात्र बाबांनी या प्रकारे माझ्याकडून दक्षिणा घेतली. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला, पण पूर्ण विश्वास बसला नव्हता. मी शिर्डीहून घरी येताच बाबांचा एक फोटो आणला आणि पूजेत ठेवला. माझा जरी बाबांवर पूर्ण विश्वास नसला तरी घरातील लोकांना मी श्री साईबाबांचे अनुभव सांगत असे, जेणेकरून त्यांची तरी बाबांवर श्रद्धा दृढ व्हावी. त्याप्रमाणे माझ्या आईची बाबांवर श्रद्धा वाढत गेली. ती नियमित बाबांच्या फोटोची पूजा करू लागली. माझ्या 2 बहिणींचे लग्न जमत नव्हते. अनेक ठिकाणी बोलणी चालू होती. पत्रव्यवहार चालू होता. एके दिवशी माझी आई बाबांच्या फोटोसमोर उभी राहून त्यांना प्रार्थना करू लागली की, बाबा, तुम्ही इतके सर्व अनुभव भक्तांना देत असता, चमत्कार दाखवत असता, मग आम्हाला काय नाही अनुभव आहेत? माझ्या मुलीचे लग्न जमत नाही, त्याची काळजी लागली आहे. तुमचे अनुभव खरे असतील तर मला उद्याच्या उद्या मुलीचे लग्न ठरल्याचे पत्र येऊ द्या. आईने एक प्रकारे साईबाबांना 24 तासाची नोटीसच देऊन टाकली होती. सर्व भार तिने बाबांवर टाकला. त्याच रात्री आईला स्वप्न पडले की मी सकाळी कामाला जाण्या अगोदर 9 वाजता जेवायला बसलो आहे. त्यावेळी माझी आई माझ्यासमोर बसली आहे. त्याचवेळी दरवाजावर पोस्टमन आला आणि त्याने एक पत्र आमच्या खोलीत टाकले आणि निघून गेला. आईने ते पत्र पाहिले तर त्या पत्रात माझ्या बहिणीचे लग्न ठरल्याचे लिहिले होते. या प्रकारे तिला स्वप्न पडले. सकाळी उठल्यावर मी नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी तयारी करू लागलो. सर्व आवरून मी जेवायला बसलो. माझ्यासमोर आई बसली होती. तिने तिचे सकाळी पडलेले स्वप्न सांगण्यास सुरुवात केली. ती स्वप्न सांगत होती आणि मी मनात विचार करीत होतो की आई कालपासून जो विचार करीत होती तेच तिला स्वप्नात दिसले असावे. तिचे स्वप्न सांगणे चालूच होते. जेव्हा ती म्हणाली, तू माझ्यासमोर जेवायला बसला असताना पोस्टमनने घरात पत्र टाकले, हे ती सांगत असताना मागून पोस्टमन असा दरवाजात आवाज ऐकू आला. आम्ही दरवाजाकडे पाहिले तर पोस्टमनने एक पत्र घरात टाकले होते आणि तो निघून गेला होता. आईने पटकन उठून ते पत्र उचलले आणि वाचले तर त्यात मुलगी पसंत असून लग्न ठरवले असल्याचे लिहिले होते. ते ऐकून माझे डोळे भरून आले. आईच्या डोळ्यातून तर आनंदाच्या अश्रुधारा वाहू लागल्या. इतक्या दिवस माझी बाबांबद्दल असलेली शंका दूर झाली. मी साईबाबांसमोर नतमस्तक झालो. बाबांवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांना शरण गेल्यास ते अशी प्रचिती देत असतात. साई भक्तांनो, फक्त शिर्डीत नाही तर
जेथे श्री साईबाबांची मनोभावे पूजा केली जाते तेथेही बाबांची प्रचितीही येतेच. बाबांच्या फोटोसमोर अथवा मूर्तीसमोर केलेली प्रार्थना ते ऐकत असतात. फक्त आपली श्रद्धा असावी लागते. यापुढेही असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे. जय साईराम.